पुटपुटला होते खंडोजी म्हणून वाचले छत्रपती संभाजीराजे. कृष्णाजीला जवळ घेतलं आणि शंभू राजाने तिसरा नेत्र उघडला. अरे माझ्या किल्लेदारावरती हल्ला, विद्रोही, गोव्याचं पाणी पाजल्याशिवाय तुला सोडणार नाही. तुम्ही कधीतरी कोकणातला गेलात तर कोकणात फोंडा नावाचा एक घाट आहे, ज्याला फोंडा घाट असं म्हटलं जातं. या फोंडा घाटात फोंडा किल्ला आहे. हा किल्ला घ्यायचं ठरवलं महाराजांनी. शेवटची काही मिनटं घेतो, कान देऊ नये का. फोंडा किल्ला जिंकायचं ठरवलं महाराजांनी. किल्ल्यावरती खरं तर हा फोंडा महाराष्ट्र आणि गोवा याच्या बॉर्डरवरचा किल्ला. फोंडा जिंकायचा आहे. अवघं काही सैनिक त्या फोंड्याच्या किल्ल्यावरती आहे आणि आदिलशहाचा सरदार मोहम्मद खान त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे. शिवाजी महाराज जातीनं त्या फोंड्या किल्ल्याच्या खाली आले. सगळा सेनासागर महाराजांचा फोंड्या किल्ल्याच्या खाली येऊन उभा राहिला. किल्ला जिंकायचा आहे पण तोफेचे गोळे किल्ल्यावरती जाईनात. त्या आदिलशहाचा सरदार मोहम्मद खान यानं सुद्धा जोरात प्रतिकार केला, पण महाराजांचं बळ तुकडं पडायला लागलं आणि महाराजांनी ठरवलं सैनिक मरतय. महाराजांनी 12 फुटाची भिंत बांधून घेतली, पण महाराजांचं तरी स्वप्न साकार होईना, किल्ल्यावरती जायला येणार. शेवटी महाराजांनी त्या फोंड्याचे 2 जवळचे ठिकाणं जिंकली. महाराज त्या ठिकाणावरती जाऊन पोचले आणि जरा कमी किल्ला ताब्यातच आला. पण आता किल्ल्याचा कटडा उलटून किल्ल्यावरती जायचं होतं. जायचं कोणी? महाराजांनी काय केलं, 500 सोन्याची तोडी अर्धा तोळ्याची महाराजांनी तयार केली. सांगितलं जो कोणी हा कडा चढून वरती जाईल त्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. एक एक सैनिक राजांचं बक्षीस मिळणार, शाबासकीची थाप मिळणार. यासाठी कडा चढून वरती गेले. सापासाप कत्तली केल्या आणि फोंडा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी फोंडा किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला. आता गोवा आणि महाराष्ट्र याच्यावरती मराठ्यांची सत्ता चालू झाली आणि गोव्यातल्या पोर्तुगीजांचं पित्त खवळलं. कैक दिवस त्या किल्ल्यावरती महाराजांची सत्ता आणि शंभूराजांचं ज्यावेळी स्वराज्य आलं त्यावेळी या किल्ल्याला जिंकायचं धाडस गोव्याच्या विजरोई यांनी केलं. विजरोई हा पोर्तुगीजांचा सेनापती. हा विजरोई 40 ते 60 मावळे फक्त फोंडा किल्ल्यावरती होते. किल्ला लहान होता. त्यानं ठरवलं फोंडा किल्ला जिंकायचा. संभाजीराजांच्या काळात त्या किल्ल्याचा किल्लेदार होता यसाजी कंक आणि त्याचा पोरगा कृष्णाजी कंक. कैक सैनिक घेऊन हा विजरोई फोंडा किल्ल्यावरती गेला. सपासप कत्तली केला, पण यसाजी कंक मागं हटायला तयार नव्हता. का? राजासाठी, भगव्यासाठी लढत होता. बळ कमी होतं. यसाजी घायाळ झाला, कंकाजी मारला गेला. खबर महाराजांना कळाली. विजरोई फोंड्यावरती गेलाय. शंभूराजे घोड्यावरती बसले आणि 3000ची फौज घेऊन महाराजांनी फोंड्यावरती आक्रमण केलं. महाराज फोंड्यावरती गेले. विजरोईनं शंभूराजांना बघितलं, कळायचं बंद झालं. ज्या वेगानं किल्ल्यावरती किल्ला घ्यायला आला होता त्याच वेगानं पत गोव्यात गेला. त्याला माहिती आहे शंभूराजांच्या समशिरीसमोर उभं राहायचं कोणाचंही धाडस नाही. पण महाराज कृष्णाजी कंक याच्या जवळ गेले. ही यसाजी रक्तात माखली होती. कृष्णाजीला जवळ घेतलं आणि शंभूराजाने तिसरा नेत्र उघडला. अरे माझ्या किल्लेदारावरती हल्ला, विजरोही, गोव्याचं पाणी पाजल्याशिवाय तुला सोडणार नाही. गोव्याजवळ एक बेट आहे, त्याला जुवे बेट असं म्हटलं जातं. महाराज त्याच सायंकाळी सैनिक घेऊन जुवे बेटावरती गेले. गोव्याच्या राजधानीच्या जवळ हे जुवे बेट. त्या जुवे बेटावरती किल्ला होता. त्या किल्ल्यावरती काही सैनिक होतं. महाराजांचे 60 सैनिक त्या जुवे बेटावरच्या किल्ल्यावरती गेले आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांनी सांगितलं शंभूराजेंनी किल्ला घेतल्यावरती तोफेचा एक बार करा, आम्हाला समजून जाईल तुम्ही किल्ला घेतलाय. त्या किल्ल्याच्या खालच्या साईडला शंभूराजे 300 सरदार घेऊन घोड्यावरती उभा होते आणि मावळ्यांनी तो जुवे बेटावरचा किल्ला घेतल्याबरोबर तोफेचा एक बार केला.
बार महाराजांना ऐकू गेला, मावळ्यांनी किल्ला घेतलाय, पण तोच आवाज गोव्यामध्ये असलेला विजरोईला सुद्धा ऐकू गेला आणि त्याला कळालं राजधानी जवळचा किल्ला गेलाय, लवकरात लवकर हल्ला केला पाहिजे. विजरोई सैनिक घेऊन किल्ल्यावरती गेला. 60 मराठे बघितले, म्हणला थोडेच आहेत, तलवार काढले, मारणार. तोपर्यंत शंभूराजांचं सैनिक पळायला लागलं. ही महाराजांची चाल होती. शंभूराजांचं सैनिक पुढे 60 मराठे, त्याच्या पाठीमागे विजरोई पळत पळत गेलं. जसं शंभूराजांचं सैनिक पुढे पळायचं, मागं विजरोई. शंभूराजांचं सैनिक पुढे जाऊन थांबलं. विजरोईला कळना आणि शंभूराजांचा सरदार म्हणतोय, विजरोई पाठीमाग बघ. आणि पाठीमाग स्वतः शंभूराजे हातात तलवार घेऊन 300 मराठ्यांसहित उभा होते. पुढं मराठे, माग मराठे, मध्ये विजरोई. मरणार, बेमोत मरणार. शंभूराजाने तलवार काढली. एकच गर्जना, नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली. युद्ध पेटलं. सपासप कत्तल्या. विजरोई शंभूराजांना बघून दातखिळ बसली, पळू लागला. गेला 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 गोव्याच्या नदीकडे पळत गेला. पाठीमागं शंभूराजांचा घोडा, पुढे हा विजरोई घोड्यावरती पळतोय. हा गेला. नदीला पूर आला होता, नदीत शिरला, नदीत निम्म्यावरती गेला. मछव्यांनी याला उचललं, स्वतःच्या जहाजात टाकलं. पण शंभूराजा ऐकतील तरी कसले? अरे माझ्या कृष्णाजीला मारले नवं. शंभूराजांनी आपला घोडा भरती आलेला नदीत घातला. नदीचं पाणी शंभूराजांच्या छातीपर्यंत यायला लागलं आणि शंभूराजांचा घोडा नदीच्या पवनीला लागला. शंभूराजांचा घोडा शंभूराजे वाहून जायला लागले. पळत गेला शंभूराजांचा सरदार खंडोजी बल्लाळ पळत गेला. शंभूराजांना धरलं आणि बाहेर काढलं. इतिहास पुटपुटला. होते खंडोजी म्हणून वाचले छत्रपती संभाजीराजे. हे शौर्य पिढ्यानपिढ्यांचं या मातीसाठी दिलेलं.